सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा। आपण सर्वांनी महाराष्ट्राची सेट एग्जाम दिलेली आहात। आता जुलैमध्ये येणारे जे नेट एग्जाम आहे त्याच्या प्रिपरेशनमध्ये आपण आहोत आणि पुन्हा ह्याच वर्षी महाराष्ट्राची सेट एग्जाम पुन्हा एकदा होणार आहे। काल झालेली जी 7 एप्रिल 2024 रोजी झालेली ही सीट परीक्षा गेल्या वर्षींचा होता, तर ह्या वर्षीचाही पेपर लवकरात घेतील अशी एक आशा आहे। ज्या विद्यार्थ्यांचा निकाल येणार आहे महाराष्ट्राच्या सेट एग्जाममध्ये, जे विद्यार्थी परीक्षा पास होणार आहेत, असे विद्यार्थी पुन्हा एकदा येणारी जुलैमध्ये होणारी नेट परीक्षेसाठी तुम्ही तयारी करा। कारण एकाच वेळी तुमचा सेटचा निकाल यायला पाहिजे आणि NET नेटचा एग्जाम रिझल्ट मिळाला पाहिजे। आणि जे नेट एग्जाम क्वालिफाईड झाले ते विद्यार्थी JRF साठी एकदा व्यवस्थित तयारी करून पेपर लिहा, ओके। आणि ज्यांचा निकाल येणार नाही, ज्यांना फक्त 300 पैकी 100 मार्क मिळाले, 90 मार्क मिळाले, 110 मार्क मिळाले, 120 मार्क मिळाले, अशा विद्यार्थी मित्रांनी पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या आपण काय चूक केलो ते चूक सुधारून आपल्याला प्रयत्न करायचा आहे। नवीन पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, नवीन मार्गाने आपल्याला अभ्यास करायचा आहे। हे बघा, एकदा तुम्ही एखाद्या ध्येय ठरवलं तर तो ध्येय गाठण्यासाठी मार्ग बदला, परंतु ध्येय तसंच असला पाहिजे। एकदा तुम्ही टार्गेट फिक्स केलात तर तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी, तो ध्येय गाठण्यासाठी, ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला मार्गक्रमण करावं लागणार आहे। जर मार्ग चुकीचा असेल तर दुसऱ्या मार्गाने, इतर मार्गाने, म्हणजे तुम्ही रस्ता बदलू शकताय परंतु तुमचा एम बदलू नका। म्हणूनच म्हणतात सक्सेसफुल पीपल कॅनॉट डू डिफरंट थिंग्स, बट दे डू द थिंग्स इन अ डिफरंट वे। सक्सेसफुल पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स बट दे डू द थिंग्स इन अ डिफरंट वे। यशस्वी झालेले लोक वेगवेगळं काम करत नाही, तर जे काम आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात। काम तर तोच असतो, परंतु वेगळ्या पद्धतीने ते काम करून पूर्ण करतात, तरच ते यशस्वी होतात। मग तुम्ही जर प्राध्यापक व्हायचं जेव्हा ठरवलेलं आहे तेव्हा तुम्हाला हे नेटचा परीक्षा, सेटचा परीक्षा, JRF हे सगळं तुम्ही उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे। परीक्षा का उत्तीर्ण होत नाही, कुठं आपण चुकतो, का चुकतोय, आपला मार्ग काय आहे, आपलं टेक्निक काय आहे, आपलं स्किल काय आहे, आपलं नॉलेज किती आहे, हे सगळं तुम्ही चेक करून घेतला पाहिजे। आणि अभ्यास असा केला पाहिजे की त्या अभ्यासातून तुमचा आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे, अभ्यासातून रिझल्ट मिळाला पाहिजे, अभ्यासातून तुमचं नॉलेज वाढलं पाहिजे, अभ्यासातून तुमचं स्किल वाढलं पाहिजे, अभ्यासातून तुमचं ॲटिट्यूड निर्माण व्हायला पाहिजे, अभ्यासातून एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट निर्माण व्हायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, एकच गोष्ट जेव्हा आपण वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मार्केटमध्ये पाहतो, मग इतर परीक्षा आणि आपल्या परीक्षेत काय फरक आहे। इतर विद्यार्थी कलेक्टर होण्यासाठी UPSC पेपर देतात, तहसीलदार होण्यासाठी, उपजिल्हाधिकारी होण्यासाठी MPSC परीक्षा देतात। तुम्ही तर महाराष्ट्राची सेट एक्झाम होऊन प्रोफेसर होण्यासाठी तुम्ही ठरवलेले आहेत। एक मात्र निश्चित, UPSC एक्झामपेक्षा मोठा एक्झाम कोणता आहे तर या देशात NET नेट एक्झाम आहे। नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट MA झाल्यानंतर, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण नेटचा पेपर देतो। UPSCचा पेपर असू द्या, MPSCचा परीक्षा असू द्या, तो पेपर फक्त डिग्री झाल्यानंतर, म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो पेपर देता येतील। मग ग्रॅज्युएट मोठा आहे का पोस्ट ग्रॅज्युएट मोठा आहे, हे एकदा लक्षात घ्या। आणि मग एकदा तुम्ही पेपर दिला तर त्याला तुम्ही थोडं डोळे उघडून तरी पहा, UPSC परीक्षा देणारे विद्यार्थी किती 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 हार्डवर्क करतात, म्हणजे हार्डवर्क करतात आणि किती त्यांचं कन्सिस्टन्सी असतं, म्हणजे किती त्यांच्या अभ्यासात रेग्युलरिटी असतात, हे तुम्ही चेक करून घेतलं पाहिजे। बघा, आता काल 7 एप्रिलला महाराष्ट्राची सेट झालेत, मग सेट झाल्यात दुसऱ्या दिवशीच तुम्ही 6 तास
5 तास 3 तास अभ्यास केलेत का? तुम्ही स्वतःला विचारा हा प्रश्न. तुम्ही किती तास अभ्यास करताय आणि कसा अभ्यास करताय? मग UPSC सारखं आपण म्हणतो UPSC खूप हार्ड आहे, रिझल्ट येत नाही, पास होत नाही, त्याला खूप सिलेबस मोठा असतो, प्रचंड अभ्यास करावा लागणार, आपलं इंग्रजी ज्ञान जास्त पाहिजे, आपण हाय लेवल कोचिंग क्लास आपण केला पाहिजे, आपल्याला वेळ मिळाला पाहिजे, आपल्याला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी असू नये, असं आपण म्हणजे कारणं सांगत राहतो. तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, तसं नसतेच. फक्त तुम्ही जर करायचं ठरवलं तर ते योग्य दिशेने आणि व्यवस्थितरित्या आणि सातत्याने जर करत राहिलं तर यश मिळतोच. त्याचं मूर्तिमंत्र उदाहरण म्हणजे ह्या वर्षीचा जो UPSCचा निकाल काल 16 तारखेला रिझल्ट डिक्लेअर झाली. आज 17 तारखेला जेव्हा मी न्यूजपेपर वाचन केलो, त्या न्यूजपेपरमध्ये आपलं सोलापूर जिल्ह्यातील एक स्वाती राठोड म्हणून लमाण समाजातील, बंजारा समाजातील एक मुलगी, मागासवर्गीय समाजातील मुलगी, त्यांचा आई वडील भाजीपाला विक्री करून मुलीला शिकवलेत. मग त्या ताईने गेल्या 4 वर्षापासून अभ्यास करून काल UPSC परीक्षेत ती उत्तीर्ण झालीत. त्याच्यासोबत ह्या वर्षी महाराष्ट्रात एकूण 100 विद्यार्थी UPSCच्या परीक्षा पास झालेले आहेत. मग तेव्हा तुम्ही त्या प्रत्येक 100 विद्यार्थ्यांचं जर जीवनचरित्र पाहिलं, न्यूजपेपरमध्ये आलेलं त्यांचं आर्टिकल जर तुम्ही वाचन केलात तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात प्रेरणा मिळतो बघा, प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होतो, प्रचंड प्रमाणात आत्मविश्वास निर्माण होतो. तुम्ही किती सेन्सिटिव्ह आहात हे बघा. तुम्ही इतरांच्या यश व्यवस्थित समजावून घ्या, व्यवस्थित आकलन करून घ्या. जर त्यांना यश मिळत असेल तर आपल्याला काय यश मिळत नाही. जर त्या परीक्षेत त्यांना रिझल्ट मिळत असेल तर आपल्याला आपल्या क्षेत्रातील एखादं सेट पेपर, एखादं नेट पेपर आपण का पास होत नाही? काय फरक आहे आपल्या दोघांमध्ये, यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये? विद्यार्थी मित्रांनो, खरं सांगू, आणि काल जेव्हा मी म्हणजे पेपरमध्ये जे मी वाचन करत होतो, अशा वेळी मी कन्नडचे पेपर वाचन केलो आणि मराठीचे पेपर वाचन केलो. आणि कन्नड न्यूजपेपरमध्ये तर एक आउटस्टँडिंग एक रिझल्ट, एक आउटस्टँडिंग व्यक्तीचा मला निकाल मिळालेला आहे. त्या व्यक्तींचा कथा तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं उभा आहेत बघा. होय, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा 100 विद्यार्थ्यांचा कथा वेगवेगळ्या आहेत, परंतु या माणसांचा कथा तुम्हाला हादरून टाकेल. या माणसांचा कथा तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. या माणसांचा कथा तुम्हाला हिमालयासारखा मोठा प्रचंड प्रेरणा मिळून देतील. एवढं एक महत्त्वाकांक्षी असलेला एक व्यक्ती आहे, तो म्हणजे शांतप्पा. शांतप्पा, कन्नडमध्ये त्यांचं नाव आहे शांतप्पा. शांत म्हणजे शांत राहणारा. नाव किती शांत आहे बघा. शांत म्हणजे सायलेंट अप्पा, शांतप्पा, गप्प राहणारा अप्पा. गप्प राहून शांत राहून असा तोफ उडवला की काल संपूर्ण कर्नाटक असं आनंदाने हादरून गेलेत त्यांचा तो यश पाहून. मी तर त्यांचा फॅन झालेलं बघा. माझा जो व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपच्या DPला या सरांचा फोटो मी ठेवलेले आहेत, कारण एवढं प्रचंड त्यांचा रिझल्टचा प्रेरणा मलाही मिळाले आणि तुम्हालाही मिळायला पाहिजे ह्या हेतूने मी तुमच्यासमोर आले. सर, असं काय त्यांनी केलेलं आहे, काय त्यांचं विशेष आहे हे बघा. तुम्ही किती समजून घेताय हे तेव्हाच तुम्हाला विशेष वाटणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा कथा सेफ, प्रत्येक विद्यार्थी स्ट्रगल केलेला आहे, प्रत्येक विद्यार्थी हार्डवर्क केलेला आहे, प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळाला, त्यात काय नो आहे. प्रत्येक विद्यार्थी UPSC परीक्षा पास होणारा विद्यार्थी एकापेक्षा एक दर्जेदार विद्यार्थी असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांना माझा सलाम. परंतु या माणसांचा, शांतप्पाचा कथा वेगळा आहे. सध्या तो बेंगळूर येथे PSI नोकरी करीत आहेत हे सर, पोलीस सब इन्स्पेक्टर बेंगळुरूमध्ये. आणि तिथं त्यांना अजिबात वेळ मिळत नाही. कार्य करीत असताना, पोलिसांची नोकरी करीत असताना 24 आवर्स बिझी राहणारा माणूस, वेळ मिळतच नाही असा हा माणूस, असा हा युवक. लग्न झालेलं आहे, मुलं बाळं आहेत, संसाराला बघत ड्युटी करत आणि
त्या ड्युटीमध्ये जो त्यांचा वरचा जो अधिकारी असतो, IPSC अधिकारी, ह्या मित्रांना, ह्या सरांना, ह्या PSI साहेबांना अतिशय टॉर्चर दिलेले आहेत. त्यांनी काल पेपरमध्ये आलेले बातमी आहे आणि त्यांचा इंटरव्ह्यू आहे. त्यांनी म्हणाला माझ्या वरचे अधिकारी, हे बघा 80% लोक खूप चांगले असतात, 80% लोकांनी मला मदत केलेलं आहे, परंतु 20% लोक जे माझे वरचे अधिकारी आहेत त्यांनी मला एवढं टॉर्चर केलेत, एवढं पाय ओढून धरलेत, एवढं मला अन्याय केलेत. मग त्या लोकांना उत्तर देण्यासाठी, त्या लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी, त्या लोकांसमोर धाडसपणाने, उत्साहाने, योग्य मार्गाने उभे राहण्यासाठी मी ही पेपर दिलेले आहेत सर. आणि 2015 पासून ही UPSC परीक्षा तयार करण्याच्या मार्गावर होतो. परंतु हो, हे काय विशेष आहे का सर? एखाद्या गुरुने त्यांना टॉर्चर केलं म्हणून त्यांनी UPSC परीक्षा दिला, हे इथं विशेष नाही. विशेष आहे या माणसांनी काय केलं माहिती आहे का? जेव्हा मी न्यूजमध्ये वाचन केलो, मी खरंच त्या गुरूंचा मी फॅन झालो. कारण या गुरुने सांगितलं, मला 10वीला फक्त 56% मार्क आहे गुण. आणि बಳ್ಳारी येथे, बಳ್ಳारी म्हणून एक जिल्हा आहे, तिथं एक खेडेगावात माझा जन्म झाला. माझे आई वडील लेबर आहे. माझे आई वडील बेंगळूरला मायग्रेट झाले, लेबर म्हणजे कामगार म्हणून तिकडं कामाला गेलेत. आणि जेव्हा मी बेंगळूरला गेलो, पुन्हा एकदा मी 12वी शिकलो. 12वी मी सायन्सला घेतलो होतो. मला काही कळालं नाही सायन्स. जसं विद्यार्थी मित्र अभ्यास करतात तसं मी करत राहिलो. कन्सेप्ट क्लिअर झाला नाही. एकदा नापास झालो 12वी, पुन्हा एकदा बसलो, पुन्हाही नापास झालो, तिसऱ्यांदा 12वीला बसलो. फक्त 39% मला मार्क मिळाले. 39% मी 12वीला मार्क घेतलो असं शांताप्पा सर सांगतात. आणि जेव्हा मी नापास झालो त्यावेळी मला केलेले अपमान, मला केलेली निंदा, मला केलेले टॉर्चर, त्याच्यातून मी पेटून उठलो. त्याच्यातून माझ्यातील आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्यातून माझा जो स्वाभिमान असतो तो स्वाभिमान बाहेर आला. त्याच्यातून माझ्यातील एक प्रेरणा निर्माण बाहेर आली. आणि नंतर मी प्रयत्न करत कर्नाटकची जसं MPSC परीक्षा असतो तसं KPSC परीक्षा मी दिलो आणि PSI म्हणून माझा निवड झाला. मग बेंगळूरमध्ये PSI म्हणून माझं नोकरी मिळाल्यानंतर झालं ना, जीवनात मी यशस्वी झालो. आता काय एखादा बंगला घेऊ, घर घेऊ, कार घेऊ, निवांत राहू. परंतु हा माणूस एक विचित्र माणूस, वेगळा माणूस असतो बघा. कारण वेगळा माणूसच वेगळंच काम करत असतात. मग त्यांनी म्हणाला, आता मी PSI झालो म्हणजे काय मी मोठा झालो का? नाही. मग PSI ड्युटी करत मग त्यांच्यावरचे जे अधिकारी लोक ह्यांना जे काय त्रास देत होते, का हे बघा, हे तर मानवांचा एक जिलिसी प्रवृत्ती असतो. एकमेक चांगलं काम करत असताना काही लोकांना टोचतो, मग त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. ह्यांच्यावर अधिकारी असलेला जो IPS अधिकारी आहे, ज्यांचं नाव कर्नाटकमध्ये खूप मोठा नाव झाला होता, कर्नाटकचा सिंग म्हणून. आणि जेव्हा त्यांचा भ्रष्टाचार आरोप झाल्यानंतर मग तो थंड पडला त्या माणसांनी, ह्यांच्यावरचे अधिकारी. परंतु त्यांनी ह्या माणसांना खूप त्रास दिले म्हणे, रजासुद्धा देत नव्हता. आणि जेव्हा ह्यांना मुलं झाल्यानंतर त्या दिवशी हे साहेब पत्नीला भेटायला गेल्यानंतर तू कर्तव्य सोडून तिकडं गेला म्हणून ह्याच्यावर आरोप ठेवून, रोल नंबर 7 ह्याच्यावर आरोप ठेवून ह्यांना खूप त्रास केलेत. हे सगळं त्या शांताप्पा सरांनी TVच्या मुलाखतीमध्ये सांगितलेले आहेत. मला हे सगळं विशेष वाटलं नाही. परंतु जेव्हा ते म्हणतात ना, कोरोनाच्या काळात मी पोलिसांची ड्युटी करीत मी गोरगरिबांना अन्नधान्य देण्याचं काम करीत होतो. सगळं चांगल्या लोकांकडनं मी म्हणजे धान्य, पैसा हे सगळं गोळा करून गरीब लोकांना, बेंगळूरमध्ये राहणारे जे स्लम एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना मी अन्नधान्य करत होतो. आणि जेव्हा दुसरा लॉकडाऊन झाला त्यावेळी शहरात सगळं ऑनलाईन क्लास सुरू झाले होते, परंतु गरीब मुलासाठी ऑनलाईन क्लास नव्हत्या म्हणून मी स्वतःहून एक तास त्या मुलांना मी शिकून आलो असं शांताप्पा सर सांगतात. स्लम एरियामध्ये राहणाऱ्या मुलांना शिकवणारा हा पोलीस अधिकारी. मग अशी हे चांगलं कामं ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला टोचत होता. मग टोचल्यामुळं ह्यांना लई त्रास दिला. आणि तेव्हा तो ठरवतो, म्हणतो आपलं ह्याने शांताप्पा म्हणतात, एक दिवस मी तुझ्यापेक्षा मोठा अधिकार होऊन बसतो. त्या पेटून उठलेला माणूस, जिद्दीने पेटून उठलेला माणूस
शांतपणे UPSC परीक्षा सुरू केली. पहिल्यांदा फेल झाला, दुसऱ्यांदा फेल झाला, तिसऱ्यांदा फेल झाला. बघा 7 वेळा 7 अटेम्प्ट्स ही फेल्ड इन UPSC एक्झाम. 7 वर्ष. आणि अभ्यास तरी करायचं मनात ठरवलेलं आहे. आणि जेव्हा जिथं जिथं ड्युटी करायला जातात हा PSI साहेब अशा बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा तो ऑनलाईन यूट्यूब क्लास बघणारा हा शांतप्पा, ह्यांच्यावर पुन्हा आरोप झाला की आमचं PSI साहेब नेहमीच मोबाईल बघतात. मग तरीसुद्धा चांगलं पोलीस अधिकारी असताच ना. मग एक चांगलं पोलीस अधिकारी म्हणाले, अरे ते शांतप्पाना UPSCच्या परीक्षा देतोय, त्यांना थोडं रिलॅक्स देऊ, काय अडचण नाही. अरे बाबा तू अभ्यास पण कर आणि ड्युटीही कर. ह्याला सांभाळून घेतलेले ते चांगलं अधिकारी. आणि नंतर ह्या शांतप्पा म्हणतात मी ना मी कोणाशी. हे बघा जेव्हा मी एकदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा 5 6 7 वेळा मी हरलो तरी मी म्हणत होतो एव्हरी टाईम आय एम इन्क्रीजिंग माय कॅपॅसिटी. मला माहीत होतं की UPSCला काही गरज आहे, UPSCचे सिलेबस काय आहे. कारण मी UPSCला 2दा मी इंटरव्ह्यू जाऊन दिलेलं आहे. मी ह्यावेळी मी परीक्षा पास होतो असा मनात पॉझिटिव्ह विचार घेऊन मग सिलेबस एकदा व्यवस्थित पाहून गरज काय आहे तेवढंच अभ्यास करणार हा शांतप्पा 8व्या प्रयत्नामध्ये, काल झालेल्या 8व्या प्रयत्नात कर्नाटकच्या म्हणजे कर्नाटकचा हा अधिकारी 744व्या रँकाने UPSC परीक्षा पास झालात. अहो 10वीला 56, 12वीला 2दा नापास, त्याच्यानंतर 39% घेणारा, लग्न झालेला मुलगा, 2 मुलांची वडील, पोलीस अधिकाऱ्यांचं अतिशय कडक असलेली नोकरी, वेळ मिळत नाही, वरच्या अधिकाऱ्यांचा त्रास, स्वप्न वेगळा राखणारा हा माणूस, सामाजिक भान ठेवणारा माणूस, समाजसेवा करणारा माणूस. आणि विशेष म्हणजे त्यांना इंग्रजी येत नाही हा स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. मी UPSCचा परीक्षा कन्नड मीडियममध्ये लिहिलेला आहेत. UPSCचा जो मेन्स परीक्षा असतो लिखाणाची परीक्षा, ते परीक्षा मी कन्नड मीडियम सिलेक्ट करून मी कन्नड मीडियममध्ये पेपर लिहिणारा मी शांतप्पा आज IPSC म्हणजे आज मी UPSC परीक्षा पास झालेले आहेत. हे किती मोठं यश आहे हो. मग आपण फक्त रडत आम्हाला वेळ मिळत नाही, आम्हाला कामातून वेळ मिळत नाही, किंवा नोकरी लागल्यानंतर आपण खूप समाधानी राहतो. झाला की रे लग्न, आता नोकरी मिळालं आहे, नोकरी मिळालं, लग्न झालं, एक मुलं बाळं, गाडीवर पुई पुई जायचं, एकदम एन्जॉय करायचं. लाईफ इज अ नॉट अ टू डू द एन्जॉय. तो म्हणतो. अजून एक त्यांनी असं सांगितलं, तुम्ही खूप मोठं अचिव्हमेंट केलं बघितल्यानंतर त्यांनी म्हटलं हे तुम्ही का मला वर्णन करताय, किती मला कौतुक करताय, किती माझा सत्कार करताय, तुम्हाला काय वाटतंय UPSC परीक्षा म्हटलं तर लई मोठं परीक्षा आहे, लय मी हुशार आहे, लय शहाणा आहे असं तुम्हाला वाटतंय का. अजिबात नाही. हे किरकोळ आहे माझ्यासमोर. हे चिल्लर पेपर UPSC म्हणजे हे काहीच नाही. हे परीक्षा पास झाल्यानंतर मी मोठा होतो का. नाही, मला ह्या UPSCच्या आगे जाऊन, UPSCच्या पलीकडे जाऊन, UPSCपेक्षा मोठं काम मला अजून करायचं आहे. मी जोपर्यंत राहतो, जोपर्यंत माझा श्वास राहणार आहे तोपर्यंत मी ह्या समाजाचं सेवा करतोय. त्यांनी म्हणालं की IAS अधिकाऱ्यांना आतापर्यंत भारतरत्न मिळालं का. नाही. भारतरत्न मिळाले डॉक्टर आंबेडकर साहेबांना, भारतरत्न मिळाले APJ अब्दुल कलाम साहेबांना, भारतरत्न मिळाले आपल्याला BJPचा आपलं जो आदरणीय वाजपेयी साहेबांना. मग अशा लोकांना जे समाजासाठी अर्पण केलेल्या लोकांना मिळतात. मग मी जिल्हाधिकारी होऊन मला काय मिळणार आहे का. ठीक आहे, मी जिल्हाधिकारी झालो, तो जिद्द होता, प्रामाणिक प्रयत्न केलो, आणि होत नसताना होत नसणाऱ्या माणसासमोर मी करून दाखवायचे. आणि विशेष म्हणजे मी आज बेंगळूर येथे एक मूव्हमेंट चालवलो, आणि तिथं ज्या ज्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था नाही लेडीजना, अशा ताई माता भगिनीसाठी मी टॉयलेट्स बांधलो, सगळं लोक वर्गणी करून. म्हणजे माझ्यात अजून काहीतरी करायची जिद्द आहे. म्हणजे एक वेगवेगळे प्रकारचे हे बघा. त्यांनी काय म्हणालं की थोडा तुम्ही डिफरंट विचार करा, थोडा तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करा, तरच आपण जीवनात यशस्वी होतो. यशस्वी तर झालोच, यशस्वी कधी यशस्वी होणार आहेत. फक्त मीच मोठा नाही, माझ्यासोबत माझा समाज मोठा केला पाहिजे. मी माझ्याकडलं असलेलं काही विषय ज्ञान मी समाजाला दिला पाहिजे, तरच
आता अण्णामलाई साहेब UPSC परीक्षा पास झाल्यानंतर तो नोकरी सोडून आज तामिळनाडूमध्ये राजकारण करीत आहेत. म्हणजे राजकारण क्षेत्रात ते आलेले आहेत. आपलं दिल्लीचं अरविंद केजरीवाल साहेब UPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाल्यानंतर पुन्हा राजीनामा देऊन त्यांनी दिल्लीत मुख्य असे युवक म्हणजे समाजासाठी आपण मन तन मन धन त्याग करून आपण काम केलं पाहिजे. अशी या गुरुजनांचा प्रेरणा मला तर प्रचंड मिळालं बघा. म्हणून या जे शांताप्पा सरांचा प्रेरणा तुम्हाला मिळाला पाहिजे. शांताप्पा सरांची जीवन चरित्र तुम्हाला प्रेरणा मिळाला पाहिजे. त्यांच्यातील तुम्ही काहीतरी शिकलं तर हे बघा कसं असतं माहिती आहे का, सगळीकडे घटना घडत असतात. आपण किती ते घेतोय, आपण कसं समजून घेतोय, आपण त्याच्यातून काय शिकतोय हे महत्त्वाचं आहे. हे झालं असेल थोडं काय त्याचा काय विशेष आहे का, ते पोलीस अधिकारी होता पगार मिळाला, UPSC परीक्षेला पास झाला काय त्याला काय असे नेगेटिव्ह बोलणारे असतात समाजात नसतात नाही. म्हणजे त्यांना ना चांगलं बघू वाटत नाही. असं का हो, ते वाटू दे न वाटू दे, तुम्ही मात्र बघा. मला जर आता म्हणाला ना माझ्याकडनं सेट होत नाही, माझ्याकडनं नेट होत नाही, मला इंग्रजी येत नाही, ह्यांना आलेत का इंग्रजी, UPSC परीक्षा दिल्यात ना, मला वेळ मिळत नाही, ह्यांना वेळ मिळाले UPSCचा परीक्षा पोलिसांची ड्युटी करत मग वेळ कसा काढलो नाही, मला घर संसार आहे, ह्यांना घर संसार नाही का, मग घर संसार केलं ना नाही हो मला सगळं टॉर्चर करतात, ह्यांना टॉर्चर केलं नाही का, नाही हो आम्ही नापास झालो. हे किती वेळा नापास झाले माणूस. मग तुमच्यापेक्षा त्यांनी काय म्हणालं काल ओपन चॅलेंज, माझ्या कर्नाटकामध्ये माझ्यापेक्षा कमी मार्क घेतलेलं एक तरी माणसाला दाखवा. मी 39% 12वीला मार्क घेतलो, माझ्यापेक्षा कोण कमी घेतलेलं दाखवा तरी. मी म्हटलं हो शांताप्पा साहेब मी घेतलो बघा, मला 37% आहेत बघा 12वीला. ओ दानाया सर तुमचं नको, इथं कोण आहे. 10वीला मला 56%, माझ्यापेक्षा कोण कमी. मी म्हटलं मला मिळालं 37%. ओ दानाया सर सारखा तुम्ही सांगू नका, मला माहिती नाही हो UPSC काय असतात, MPSC काय असतात, आम्हाला कोणी मार्गदर्शन केलेलं आहे. हा खूप मोठं दुर्दैव आहे माझा. आणि ज्यांना आम्ही विचारलं गेल्यानंतर आम्हाला म्हटलं तुझं थोडं तर बघ, तुझं थोबाड बघ म्हटलं मला. आणि जेव्हा मी MPSC होत नाही राहू दे UPSC, कारण वयाच्या 33व्या वर्षी MPSC UPSC काय असतात हे आम्हाला माहिती झालं. आणि ज्यांना आम्ही विचारलं गेलो तू जा बघू तिकडं आमच्यासमोर, तू एकदा जाऊन तोंड तरी बघ तुझं कसं आहे तोंड म्हणाल. मी म्हटलं तोंडाचा त्याचा काय संबंध हो. आणि जेव्हा मी नेटसेटचा विचार केलो खूप लोकांना मी अक्षरशः पाया पडलो, सांगत नाही. म्हटलं तू MAला नापास आहे, तुझ्याकडनं काय सेट होतं रे, तुझ्याकडनं काय नेट होतं, ते नेट लय हार्ड असते. असं नेगेटिव्ह बोलणारा संख्या जास्त आहे. तसं नाही. जर तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येत नसेल तर नेगेटिव्ह तरी बोलू नका. जर तुम्हाला मदत करायचं होत नसेल तर कृपया त्रास तरी देऊ नका. तुम्हाला उपकार करायचे होत नसेल तर अपकार तरी करू नका. तुम्हाला कौतुक करायचं होत नसेल तर निंदा तरी करू नका. हे आपण संतांच्या भूमीत जन्म घेतलेला आहे. महाराष्ट्र म्हणजे संतांच्या भूमी. मला कर्नाटकमध्ये सगळे लोक मला काय म्हणतात, अहो तुम्ही महाराष्ट्राचे संत तुकाराम, महाराष्ट्राचे विठ्ठला, सोलापूरचे सिद्धरामेश्वर, अंबाबाईनं तुळजापूरचे, कोल्हापूरचे महालक्ष्मीताई, हे तुम्ही महाराष्ट्र शिर्डी साईबाबांचे तुमचं गाव आहे. मला म्हणजे गजानन महाराजांचं तुमच्या पुण्यभूमी आहे. भीमाशंकरचे किती मला कौतुक करते माहिती आहे का. म्हणजे संतांच्या भूमीमध्ये तुमचा जन्म झाले म्हणून मला फक्त केवळ महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या पुण्यक्षेत्रात आम्ही जन्मलेले, आम्ही किती पुण्यवान आहोत असे कर्नाटकचे विद्यार्थी मला म्हणत असतात. म्हणजे आम्ही एवढी चांगली असतानासुद्धा मग आपल्याकडं चांगलं गुणधर्म यायलाच पाहिजे, चांगलं गुण यायलाच पाहिजे. काय येत नाही. हे पुन्हा एकदा मला ना असं माझ्याकडनं सेटनेट होत नाही, माझ्याकडनं अभ्यास होत नाही असं जर तुम्ही म्हणत राहिलं तर ह्या शांताप्पा सरांचं एकदा कथा वाचन करा. ह्या शांताप्पा सरांचं थोडं लाईफ स्टोरी तरी बघा. किती महान असतात तो समाजात. महान लोक, महान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वातून तो महान झालेले असतात.
त्यांच्या कृतीतून ते महान झालेले असतात, त्यांच्या वागण्यातून तो महान झालेले असतात, त्यांच्या बोलण्यातून ते महान झालेले असतात, त्यांनी केलेल्या कार्यातून महान झालेले असतात. मग तुम्ही का मोठा होत नाही? तुम्ही का चांगलं काम करत नाही? तुम्ही का परीक्षा पास होत नाही? तुम्ही का तुमचं जीवन घडवता येत नाही? तुम्ही तुमचं जीवन घडवावं. नाही घडवलं ना, नाही घडवलं तर लई अवघड आहे बघा. लई म्हणजे काय, लय अवघड आहे. अहो परीक्षा पास झाल्यानंतर सुद्धा नोकरी मिळत नाही आजच्या या काळात. मग तुम्ही फुकट सर्टिफिकेट न घेता तुम्ही कॉलेजमध्ये राबवताय. अहो सोडा ते त्यांना असं दोन्ही पाय ओ साहेब मी येत नाही उद्यापासून शाळा तुमच्या कॉलेजला. नका घेऊ. 3,000 4,000मध्ये तुमचा संसार भागणार आहे का? 4-4 हजारमध्ये 5-5 हजारमध्ये तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉलेजमध्ये काम करताय. किती येडा हो, किती मूर्ख आहे हो, किती काय तुम्हाला तेवढं पण कळत नाही का? हो सर असं का म्हणतो, आम्हाला 5,000 तरी कोणी देतात. अरे बाबा परीक्षा पास हो. परीक्षा हे ह्या लोकांनी 8-8 वर्ष त्याग करून हे पेपर दिलं नाहीत का? मग एकदा दोनदा तिसऱ्यांदा प्रयत्न केलेत का नाही? त्यांनी काय म्हणाले, UPSC परीक्षेला काही गरज आहे तेवढा आम्ही अभ्यास केलो म्हणून परीक्षा पास झालो. मग तुम्ही पण ठरवा ना, नेटसेटला काही गरज आहे, नेटसेट काय केलं तर आपण परीक्षा पास होतो. जर तुमचा धानाय्य सर 3 वेळा नेट परीक्षा नापास झालेलं धानाय्य सर, 10वीला 37% घेणारं धानाय्य सर, 12वीला 36% घेणारं धानाय्य सर, इंग्रजी न येणारं धानाय्य सर, शाळेत ड्युटी करत राहणारं धानाय्य सर, 2-2 वेळा लग्न होऊन बोंबलत आमचं संसार वाळवट झाला तरी आम्ही इतरांचं न ऐकणारा धानाय्य सर, प्रत्येक देशातील प्रत्येक राज्याला केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि इव्हन जम्मू काश्मीर प्रत्येक राज्याला जाऊन जर मी परीक्षा पास होत असेल, मी जर यश मिळवत असेल, मी जर रिझल्ट काढत असेल, तर तुम्ही का करत नाही? का करत नाही तुम्ही? करण्याची पेठून उठा रे बाबा. पेटला पाहिजे. आत दम आहे का नाही? आप एनर्जी आहे का नाही? काहीतरी कराय हो. उगा रात्रभर इतरांचा पाया पडून तुम्ही थकताय का? असं निर्लज्ज जीवन तुम्ही जगू नका. स्वाभिमानाचं जीवन जगा. एकदा घ्या नेटसेटचा सिलेबस काय आहे, पूर्वीचा क्वेश्चन पेपर बघा, व्यवस्थित नोट्स काढा, 6 महिने वेळ द्या. नाही झालं तर पुन्हा एकदा प्रयत्न करा. हे 8-8 वेळा UPSC परीक्षा पास म्हणजे नापास होऊन 8व्या वेळेनंतर त्यांनी परीक्षा पास होत असेल तर तुम्ही का पास होत नाही? MPSC करणारे विद्यार्थी बघा तरी बघा, रात्रंदिवस अभ्यास करतात. काय त्यांचा स्टॅमिना असेल, काय त्यांचं हार्डवर्क असेल, काय त्यांचं डेडिकेशन असेल, काय त्यांचं डिटर्मिनेशन असेल, काय त्यांचं समर्पण भान हो. नाही हे एक तरी गुणधर्म तुमच्यामध्ये येत नाही का? मग किती वेळा मी इथं येऊन तुम्हाला मोटिवेशन देऊ, किती वेळा येऊन मी तुम्हाला मार्गदर्शन करू, किती वेळा येऊन मी तुम्हाला प्रेरणा देऊ? अहो माझा संसार नाही का, माझ्या शाळा नाही का, मला ड्युटी मिळत नाही का? एवढं बिझी शेड्यूलमध्ये तुमच्यासमोर येऊन हेच बोलत असताना परत मला सर कसं पास व्हायचं असं जर सारखं हे मूर्खपणाचा प्रश्न मला विचारत असेल तर काहीच उपयोग नाही बघा, काहीच नाही. मला लाज वाटतो सारखा. मला अजिबात त्रास देऊ नका. तुम्ही स्वतःला त्रास करून घ्या. जोपर्यंत सहनशीलता नसते, जोपर्यंत कष्टाला सहन करून हे माणसाने UPSC परीक्षा आपण ज्याला म्हणतो अतिशय कठीण, मग कठीण परीक्षा पास झालेत का नाही ह्या सरांनी? माझ्यावर कर्जबाजारी नाही का? 24 लाखांचं कर्जबाजारी घेतलेलं तुमचा धानाय्य सर. आजही मी भाड्याच्या घरात राहतो. मला खूप चांगले आमचे घरचे मालक भेटले, देवासारखं मला माणसं भेटले. मला म्हटलं तुम्ही धानाय्य सर तुम्ही फक्त आमच्या घरात राहा, हे आमच्यासाठी खूप मोठं आहे, तुम्ही भाडंसुद्धा देऊ नका, तुमचं कष्ट आम्हाला माहिती आहे असे म्हणणारं आम्हाला. आता नवीन आम्हाला हे बघा, चांगलं लोक तुम्हाला समाजात मिळतील, फक्त तुम्ही मार्गक्रमणामध्ये राहा, तुम्ही चालत राहा हो. चांगलं लोक तुम्हाला येऊन भेटून तुम्हाला तिथून उचलून घेऊन येतात. फक्त करायचं दम तुमच्यामध्ये पाहिजे. जर नसेल, हार्डवर्क करायची तयारी नसेल, मग काहीच उपयोग नाही बघा. उगा आलं झालं हे होतं रे का. मला आजही येडा म्हणतात, येडा म्हणू दे की, ते त्यांचा शब्द आहे, ते त्यांचं तोंड आहे. त्यांनी जर येडा म्हणत असेल तर मी येडा होतो का? त्यांनी जर मला रिस्पेक्ट नाही दिला म्हणून माझा रिस्पेक्ट कमी होतो का? त्यांनी जर माझ्या विरोधात कृत्य केलं असेल तर त्यांनी हे बघा, इतरांनी काही समजू द्या,
तुम्ही मात्र असं करू नका बघा. तुम्ही जर असंच राहिलं, शून्य जीवन म्हणजे शून्य होईल बघा. शून्य. आलो जीवनात, आलो नापास झालो, मेलो, झालं. काय तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे समाजाला, तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तुझ्या कुटुंबाला, तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तुझ्या ह्या जगाला. थोडं तरी कॉन्ट्रीब्युशन करण्याची, हे बघा सगळं आहे, नाही काही म्हणायचं नाही. एव्हरीथिंग यू हॅव, फक्त त्याला बाहेर काढायचं कामं तुम्ही केला पाहिजे. जर ह्या सातप्पा सरांनी, शांतप्पा सरांनी 12वीला 2-2 वेळा नापास होऊन जर UPSC परीक्षा पास होत असेल, कन्नड मीडियममध्ये UPSC परीक्षा देऊन परीक्षा पास होत असेल, स्वाती राठोडताई आई वडील भाजीपाला विक्री करून मुलीला शिकवत असेल, मग अशा ताईने जर अशी उत्तुंग यश मिळवत असेल, तर तुम्ही हे सेट नेट काहीच नाही तुमच्यासमोर. एकदम असं हे जमाईल सेट कुठलं आहे सेट असं तयार पाहिजे बघा. असं असेल तरी ह्या क्षेत्रात या, नसेल तर सगळं सोडून जावा तुम्ही. युद्धरंगात यायचं असेल तर पूर्ण तयारी करून या ना. हे युद्धभूमी आहे बघा. इथं तुम्हाला लढायचं आहे, आणि लढत असताना कसा लढला पाहिजे, शानदार के साथ. ग्रेट पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. whether you win or lose, that is not important. How you are dealing, how you are fighting, how you are entering, how you are facing the problem, that is the great thing. So all the best. You should have the big energy. आपण शिवाजी महाराजांच्या पुण्यक्षेत्रात जन्मलेले माणूस आहोत. मग शिवाजी महाराजांचा एक तरी गुण आपल्यामध्ये आले ना, बघा तरी सेट नेट. मला NET नेट एक्झाममध्ये तुम्हाला यश मिळवून द्यायचं आहे. हे नॅशनल लेवलच्या परीक्षा असताना सोडा हे किरकोळच्या सेट परीक्षा. आपण नेट परीक्षेमध्ये प्रचंड प्रमाणात उत्कृष्ट आपण रिझल्ट काढूया. मी तुमच्यासोबत सदैव राहतो. ओके, थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.